लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल आणि तो किती जमा होईल? 2100 रुपये जमा होतील की 1500 रुपये जमा होतील ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला भेटत राहणार आहे। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा 15 डिसेंबर 2024 पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता हे किती जमा होतील? मग 2100 रुपये जमा होतील की 1500 रुपये जमा होतील? कारण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की जर का आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत 2100 रुपये महिना देऊ, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं सरकार आलेलं आहे। अजूनपर्यंत ते गठीत झालेलं नाहीये, परंतु ते निवडून आलेले आहेत। तर मग आता हे 2100 रुपये भेटतील की 1500 रुपये भेटतील? जर का आता मुख्यमंत्री पद कोणाला दिलं गेलं, त्यानंतर मग त्यांनी जर का या योजनेमध्ये सुधारणा केला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2100 रुपये महिन्याचा जर का GR त्यांनी डिसेंबर महिन्यातच जर का काढला तर डिसेंबर महिन्यात 2100 रुपये महिना भेटेल। आणि जर का हा GR काढला नाही तर येथे 1500 रुपये महिना भेटतील। त्यानंतर मग आता जेव्हा ते GR काढतील तेव्हा 2100 रुपये महिना भेटेल। मग साधारणतः तो जानेवारी 2025 मध्ये 2100 रुपये महिना भेटू शकतो। जर का GR डिसेंबर मध्ये आला तर 2100 रुपये डिसेंबर मध्ये भेटतील, आणि GR जर का जानेवारी मध्ये आला तर 2100 रुपये हे जानेवारी मध्ये भेटू शकता। परंतु त्याचा अधिकृतपणे अजून कोणीही माहिती दिलेली नाहीये। जर का अधिकृतपणे माहिती आली किंवा GR आला तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा GR टाकण्यात येईल। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत, तुम्ही आपलं चॅनल जॉईन करू शकता। तर ही होती संपूर्ण माहिती। अजून काही अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल। मी पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत गुड बाय।